अभिजितजी भगत प्रोप्रायटर आहे आणि पाठीमागे सुद्धा स्टेजच्या पाठीमागे सुद्धा चला मॅच चालू करूया आपण. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाभा आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला टीम पाहायला मिळेल जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. तिसरी मॅच असेल. वेळेची मर्यादा मात्र असणार आहे, तो नियम लागू असेल. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपवायची आहेत. एनी हाऊ कंडिशन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. नावा संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. जय साई शक्ती खारकोपर टीम पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि योगायोगानं दोनही विजेते संघ मात्र आमने-सामने आलेत. पहिल्या मॅच मध्ये नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स, त्यानंतर जय साई शक्ती खारकोपर. चला बॅटर पाठवा प्लीज. सलामीची जोडी जाऊ द्या. जय साई शक्ती खारकोपर. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. चला लवकरात लवकर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आहे. तिथून नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाभा टीम तुम्हाला सुद्धा. चला हर्षल लवकर, वेळ नाही आपल्याकडे. किशोरजी पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाभा. ओनर शैलेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळेल. चला बॅट्समन पाठवा प्लीज. कम ऑन. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. फक्त पुलवामा रोडमधीलच प्रेक्षक नाही आहेत, अनेक प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत. खरं तर स्पर्धा खूप चांगली आहे आणि याचे रिप्लायस आमच्यापर्यंत पोहोचतात. सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जोगेंद्र कोळी तयार होतोय. मागच्या मॅचमध्ये खरं तर या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केला होता. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी येऊन पडले. बघूया कशा पद्धतीने ही जबाबदारी पूर्ण केली जाणार. पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. टाइम अलर्ट केला जातोय. यस प्लीज प्रोसीड. टाइम स्टार्ट झालेला आहे. कारण ते तुम्ही बॉल टाकाल त्याच्यानंतर टाइम लावला जाणार नाही. टाइम ऑलरेडी स्टार्टेड. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली नाहीत. एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये ओढावा लागेल. हे फायनल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल ठाकूर आणि कल्पेश ठाकूर. तर गोलंदाजी मार्कवर जोगेंद्र कोळी, मोहा कोळीवाडाचा गोलंदाज पहिला बॉल घेऊन तयार. पहिलाच फुल टॉस होता. अगदी हळुवारपणे सॉफ्ट हँडेड आपण पाहिला तर वळवले ऑन साईडला. स्क्वेअर लेगकडे सिंगल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना जय साई शक्ती खारकोपर टीमसाठी खातं उघडलंय त्या हर्षल ठाकूरनं. त्याच्या साथीला कल्पेश ठाकूर. मान फ्रॉम बामण डोंगरी, विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख. आणि तेवढाच पाहायला गेलं तर चाणाक्ष गोलंदाज. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. मोठी बोलीला मात्र लावण्यात आली होती या खेळाडूवर सुद्धा. आणि जय साई शक्ती खारकोपर टीमनं मात्र त्याला आपल्या स्क्वॉडमध्ये समाविष्ट करून घेतले. पाहूया कल्पेश ठाकूर. मागच्या मॅचमध्ये एकच चेंडू खेळायला मिळाला. एक चांगला कव्हर ड्राईव्ह चौकार पाहायला मिळाला होता. विनिंग शॉट. तर विनिंग शॉटनंच इथून मात्र पुन्हा एकदा सुरुवात. तिथूनच खरं तर या इनिंगला मात्र प्रोसीड करणार का. जोगेंद्रचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावत सुटलाय आणि पुन्हा परतणं थोडंसं कठीण झालं होतं परंतु वेळी सावरलंय.
मिस टायमिंग होता. हा फटका अगदी समोर आला होता मिड ऑफला. इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा सामना. दोन्ही टीम्स आपण सुद्धा सज्ज राहा. यानंतर फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून दाडलाय. या पंचांचा इशारा मात्र येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते या निर्णयासाठी, परंतु 4 धावा तर आल्यात. आणि थर्ड अंपायर तिसरे पंच या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. चला UNPL कमिटी आपण सुद्धा या कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कल्पेश ठाकूर वर फेकलेला बॉल जोगेंद्र कोळीचा. पाहूया एक्झॅक्टली काय झालंय. वेस्ट राईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. चेक केलं जातंय. कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. तर पाहूया एक्झॅक्टली काय झालं. वेस्ट राईट आहे की नाही. चला अंपायर एक अंपायर पटकन या धावत. यस चव्हाण सर आपण या लवकर. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि या 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावर. कल्पेशच्या बॅटमधून हा चौकार मात्र येतोय. थँक्यू सो मच चव्हाण सर. तर जाऊया पुन्हा एकदा जोगेंद्र कोळी. आतापर्यंत 3 चेंडू संपले त्या षटकामधील आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 5. बिनबाद 5 अशी सुरुवात करण्यात आली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राऊंड स्टम्प्स न कल्पेश ठाकूर. डावकऱ्या त्याचा विस्फोटक शैलीदार फलंदाज फ्रॉम वामन डोंगरी ऑन अ स्ट्राइक नाव. यावेळेस मात्र पुलचा फटका. स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाहीयेत पाठीमागे. लॉंग चेस आहे मिड विकेट फिल्डरला, परंतु धावलाय बराचसा आणि तिथून मात्र जरूर बाउंड्री अडवले. या 2 धावा मात्र मिळतील. जय साई शक्ती खारकोबा टीमला या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. स्पीडअप करत राहा. नेहर ऋतुवी स्ट्रायकर्स नावा. दोन्ही संघांनी मात्र पहिली मॅच आपापली जिंकले. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर टाकला होता जोगेंद्र कोळीनं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 या आकड्यावर. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक रोहितजी मात्रे खारकोपर, त्याचप्रमाणे प्रणयजी मात्रे मोरावे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल लॉफ्ट केला. यावेळेस मात्र संधी आहे. अतिशय येतोय चेंडू खाली. कोणती चुकी नाहीये.
फलंदाज होईल बाद. कल्पेश ठाकूरची खेळी संपुष्टात. मोठा हादरा इथून मात्र बसलाय जय साई शक्ती कारकोपर टीमला. विस्फोटक फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट. मोठी विकेट मात्र मिळाले. डावखुरी हाताचा फलंदाज मात्र बाद झालाय. कल्पेश फुलटॉस बॉल होता परंतु बऱ्याच वेळेला फुलटॉस बॉलवर सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक्स निघतात. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 धनेश भोईर. कारकोपर गावचा आणखी एक खेळाडू. दोन्ही कारकोपरचे प्लेयर आता मात्र तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. जोगेंद्र कोळीनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ही 4थी विकेट आपल्या नावावर केली. मागच्या मॅचमध्ये 3 कारण 1 षटक मिळणार आहे प्रत्येक गोलंदाजाला. सोडून दिला होता हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांचा निर्णय तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 ऑन बोर्ड 9 धावा. स्पीडअप करत राहा. 4.25 मिनिट आतापर्यंत झालेत. इथे सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. लेंथ बॉल होता आणि पाहायला गेलं तर थोडासा बेजबाबदारपणा नडलाय तो धनेशचा. आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. आजच्या रात्रीमध्ये मात्र ही 5वी विकेट जोगेंद्र कोळीच्या नावावर पंच कंप्लीट करतोय. आजच्या रात्रीमध्ये कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळाले. ती मोहा कोळीवाडाचा जोगेंद्र कोळीकडून. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावरच्या साई शक्ती कारकोपटींची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. अतिश पाटील फ्रॉम कारकोपर. स्पीडअप करत राहा. नेहरोत 20 लाखच नावा. 20 मिनिटांमध्ये डायरेक्ट आम्ही अनाउन्समेंट करू. पाठीमागे खेळला फटका. शॉट फायनल गेला. संधी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलाय. कॉलिंग नव्हतं. कम्युनिकेशनचा गॅप पाहायला मिळाला आणि त्याचमुळे इथे मात्र संधी दबडले. जरूर झेल होऊ शकला असं या ठिकाणी. ताळमेळ फार गरजेचं असतं. रात्रीमध्ये एखादा झेल मात्र तुमच्या पराभवाचं कारण बनू शकतो आणि त्याचमुळे खरं तर क्षेत्ररक्षण तुम्हाला लवकर सुधारावं लागेल. कॅप्टनचा झेल सोडणं थोडंसं मी तर म्हणेन यातना होतील. इथे सुद्धा पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र संधी आहे. बॅक पॉइंट क्षेत्ररक्षकाला आणखीन एक विकेट मात्र नाबावर करत असताना नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नावा. तिसरा धक्का इथे मात्र बसला जय साई शक्ती कारकोपर टीमला. संदेश मात्रे 0 बाद. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर फसवतोय अतिश पाटील. चांगली हाय ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. उंच पुराचा गोलंदाज. कल्पेश ठाकूरचा वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आज बामणडोंगरीच्या आय थिंक जीत खोतचा सुद्धा वाढदिवस आहे. दोघांना सुद्धा आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. अतिशय हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. बॉल जाईल सीमा पार. षटकार. प्रशांत नाईकच्या बॅट मधून येतोय षटकार. आल्या पहिल्याच बॉलवर चांगला फटका मात्र सजवलाय बामणडोंगरीच्या या विस्फोटक फलंदाजांना. अतिश पाटील पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थांबवले हर्षलनं. धाव मिळणार नाहीये. षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्यासाठी गेला खरा परंतु तितकाही टायमिंग नव्हतं. जुळला नाही. रिव्हर्सचे फटके खेळायचे म्हटले तुम्हाला सर्व काही जुळून आणावं लागतं.
टायमिंग फार महत्वाचं आहे. शेवटपर्यंत बॉलवर मात्र नजर ठेवावी लागते. गॅप सुद्धा शोधाव्या लागतात, तरच रिव्हर्सिव्हचा फटका वाहवा मिळून जातो. फुल टॉस बॉल होता. क्रॉस बॅट हिट, हा फटका स्क्वेअर लेगकडे येतोय. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, परंतु 2 धावा मात्र नाही रोखू शकणार. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो आतापर्यंत 18 वर 18 ऑन बोर्ड, 18 धावा. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज तयार. चांगला बॉल, खुलबट टप्प्याचा हा बॉल अगदी पुढे टाकला होता. तोपर्यंत मात्र क्विक सिंगल नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला होता. रन कंप्लीट झाले त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. तर जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती असेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. अतिश कोळी येतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पाहूया तिसरं षटक. समोर बेसपडक हर्षल ठाकूर आहे, त्याच्यासमोर प्रशांत नाईक आहे. प्रशांत नाईक ऑन स्ट्राईक नाव. क्षेत्ररक्षण आता मात्र पांगवलंय. ऑन साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सरकवलाय. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आणि त्याच कारणास्तव इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन अ बोट, 20 धावा. अतिश कोळी मोहातरगरचा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल चॉप केला होता. इथे मात्र कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं आयलेश पोहोचला. तोपर्यंत मात्र एक सिंगल, एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 5वं पर्व यावर्षी आपल्याला एन्जॉय करतोय. उलवा नोड प्रीमियर लीग. यंदाच्या वर्षी नाईट स्पर्धेचं दिमागदार आयोजन शेलगरच्या मैदानावर. महेश स्पोर्ट्स शेलगर आणि त्यांची संपूर्ण टीम, UNPL ची आणि एक नेत्रदीपक आयोजन मात्र पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणूनच प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला रात्रीमध्ये. आधीचा हा बॉल ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. आयलेश क्षेत्ररक्षण होते चांगलं त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल मग. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव. डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय अतिश कोळी. चांगली गोलंदाजी, लाईन लेंथवर गोलंदाजी करत असताना 22 धावा धावफलकावर. पहा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅकअपला क्षेत्ररक्षक दुरून आलेत, परंतु इथे एकच धाव येते. सिंगल रन. 23 रन्स, 23 धावा. थोडस त्रास देतो डावखुऱ्याचा गोलंदाज अतिश कोळी. उजव्या हाताच्या फलंदाजांना अँगल बनवून काढण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि त्याच प्रयत्नामध्ये मोठे फटके आतापर्यंत खेळू दिले नाहीयेत. चांगली बॉलिंग होते अतिश कोळीकडून. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र कबसला. आयलेश आहे, पायानं अडवलाय त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला थोडासा फुटबॉल पाहायला मिळाला, परंतु जरूर आपल्या टीमसाठी महत्वाच्या धावा वाचवतोय. 2 धावा मिळतील कारण त्याला एका क्षणाला वाटलं का इथून आता हात घातला तर कदाचित आपण पोहोचू शकणार नाहीयेत, आणि त्याच वेळेला मात्र त्यानं युक्ती वापरली आणि पाय पुढे केला आणि चेंडू स्टॉप केला होता. 2 धावा. चांगलं फिल्डिंग. रिव्हर्स यावेळेस मात्र फटका सजवलाय. कबा पॉइंटला. नो चान्स फॉर फिल्डर.
बॉल जाईल एक टप्प्यानेशी सीमा पार. बऱ्याच अवधीनंतर मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सर्च करत होता, थोडं शोधला हा फटका आणि इथून मात्र जय साई शक्ती खारकोपर टीम या चौकाराच्या सहाय्यानं स्कोर 29 या आकड्यावर 29. गरज होती मच नीडेड बाउंड्री. त्यावेळेस मात्र कॅप्टन हर्षल ठाकूरच्या बॅटमधून येत असताना नक्कीच हा फटका थोडासा आत्मविश्वास वाढवेल खारकोपर टीमसाठी. गरज होती आणि कारण मगासपासून जो प्रेशर बिल्ट केला होता ना काही मागच्या चेंडूंमध्ये आपण पाहिलं असेल 9-10 चेंडूंवर, तर थोडासा दबावाखाली खेळताना दिसत होता जय साई शक्ती खारकोपर. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगली मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस हा चेंडू ओळखता आला नाहीये आणि हर्षल डॉट खेळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 29 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. यस, पाण्याची मागणी केली. 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय. तर जाऊया 4थ्या षटकाकडे. 3 षटकांमध्ये 29 धावा आल्या. तिथून 20-25 धावा शोधाव्या लागतील जय साई शक्ती खारकोपर टीमला. कॅप्टन मनीष करत. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्टेजच्या पाठीमागे ओम साई कृपा नवीनच हॉटेलचं उद्घाटन झालंय कालच. बसण्याची चांगली सोय आहे. इथे मात्र विकेटचं पतन. ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला तो कॅप्टननं. फलंदाज बाद होतोय. प्रशांत नाईकला मात्र मैदान सोडावं लागतं. ही 4थी सफलता नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाबा टीमसाठी. तर मनीष करत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. यावेळेस मात्र आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये सरकलाय. सिंगल येते. एकेरी धाव. हर्षल ठाकूरला मात्र इनिंग सजवावी लागेल. कॅप्टन नॉक दाखवावा लागेल. आपली गुणवत्ता दाखवावी लागेल. आजपर्यंत अनेक मैदानावर मात्र हर्षल ठाकूरचा जिगरबाज खेळ पाहायला मिळालाय आणि इथे सुद्धा संघाला आता मात्र बढत निर्माण करून देण्याची गरज आहे आणि या परिस्थितीमधून मात्र मार्गक्रमण करावं लागेल त्या हर्षलला. मनीष करत समोर. कॅप्टन समोर आहेत. कॅप्टन समोरासमोर पाहूया. इथून मात्र चांगलं द्वंद्व.
इथे मात्र पहा हवेमधून खेळलाय क्षेत्ररक्षक बराच दूरवर होता अगदी डीप कव्हर पॉइंटला त्यामुळं झेलवर पुढे येता आलं नाहीये. एक धाव येते धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचतोय तो 31 या आकड्यावर 31 ऑन द बोर्ड. साथ द्यावी लागेल. शेखर पाटील सुद्धा तेवढेच विस्फोटक फलंदाज आहेत फ्रॉम कारकोपर. बऱ्याच वेळेला विस्फोटक खेळ नेहमीच पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. शेखर पाटील यांच्या बॅट मधून निघतोय षटकार. क्लास फटका पाहायला मिळालाय आणि इथून मात्र थोडंसं टेन्शन दूर केलं असेल ते हर्षलचं सुद्धा. या 6 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37 या आकड्यावर. इथे मात्र थिक आउटसाइड एज आणि यष्टीरक्षका करवी मात्र झेल बाद केलंय. तर कॅप्टन मनीष गरदनं शेखर पाटील बाद होतोय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज धीरज पाटील 7व्या क्रमांकावर मात्र मैदानाच्या आतमध्ये. परेश कोळी गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना टप्प्याचा बॉल मिड विकेटला परंतु झेल टिपलाय. फलंदाज परत इथे मात्र पहिल्याच बॉलवर सफलता. थोडा शॉर्ट चेंडू होता परंतु त्याच्यावर मात्र पाहायला गेलं तर सीमारेषेच्या बाहेर धाडता आला नाहीये आणि कॅप्टनला मात्र बाद केले. हर्षल ठाकूर यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. अत्यंत महत्वपूर्ण विकेट मात्र नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नामा टीमसाठी. कारण या षटकामध्ये 1-2 मोठ्या फटक्यांची गरज होती. कॅप्टनचं थांबणं फार गरजेचं होतं परंतु इथे आपली बहुमूल्य विकेट बहाल करत तो येतोय मैदानाच्या बाहेर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा लागल्यात त्या 37 धावा. 37. दैवत पाटील नवीन बॅटर मिनिट नंबर 8. समोर परेश कोळी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. दैवत पाटील साठी नेक्स्ट बॉल. शिवाजीनगरचा खेळाडू संधी मिळाले इथं मात्र काहीतरी करावं लागेल. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील आणि धावगती निदान 50च्या आसपास न्यायची आहे. 45+ चांगली टोटल ठरू शकेल या मॅच मध्ये कदाचित. रात्रीची स्पर्धा आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना थोडी दमछाक होते संघांची. त्याचाच फायदा उत्तर उठवावा लागेल परंतु त्यासाठी मात्र या ओव्हरमध्ये काही झालं तरी पाठबळ द्यावं लागेल ते धाबांचं. परेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पाठीमागे फिरवलाय. लॉंग लेगच्या वरतून मारलाय. शिवाजीनगरचा ब्रँड दैवतच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग असा षटकार. 6 धावा महत्वपूर्ण धावा मात्र जोडत असताना 43 रन्स 43 धावा. 8व्या क्रमांकावरचा फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवर षटकार मारतोय. फलंदाजीतली स्ट्रॉंगनेस तुम्हाला पाहायला मिळेल. ही फलंदाजांची खोली तुम्हाला पाहायला मिळेल आणि एवढे सक्षमतेने भरलेले आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले आपले खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्याच रात्री दर्जेदार स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आले. महेश शेलकर आणि त्यांची संपूर्ण टीम UNPL कमिटीच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा. उलमॉन नोड प्रीमियर लीग पर्व 5वं. परेश कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आसमान दाखवले. मागच्या बॉलवर शिवाजीनगरच्या दैवतनं
हो, स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट करत गेला चेंडू यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक पाहायला मिळालंय ते परेश कोळीचं. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच दित्या विहान स्पोर्ट सुलभे आणि वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन. थोडासा बॉल खाली राहिला होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी सरसावलेत. थ्रो जातोय त्या ठिकाणी पाहावं लागेल. इथून मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित. 2 धावा. 45 धावा धाव फलकावर. यानंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरे आणि त्यांच्या विरोधामध्ये दित्या विहान स्पोर्ट सुलभे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न पाहूया. सनी भगत वेगाने धावले त्या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण होतील. आणखीन 2 धावा शेवटच्या टप्प्यामध्ये. या महत्वाच्या धावा आहेत आणि त्या सगळ्या काढल्यात त्या दैवत पाटीलनं. आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि तो थोडासा धावसंख्येला बळकटी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय शिवाजीनगरचा खेळाडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू आहे परेश कोळीचा. पाठीमागेच फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक टप्प्यानं बॉल जाईल, संधीच नाहीये. क्षेत्ररक्षक लावल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय बॉल आणि शेवट गोड करत असताना जय साई शक्ती खारकोपर टीमसाठी दैवत अगदी देवासारखा धावून आलाय. 8व्या क्रमांकाच्या फलंदाजांना मात्र महत्वाच्या आतापर्यंत 14 धावांवर तो नाबाद राहिलाय आणि याच धावा मात्र नक्कीच थोडेसे डोकेदुखी ठरू शकतील नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नामा टीमसाठी. पाहूयात दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र काय घडणार आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 51 धावा. नॉट अ बॅड टोटल. चांगली टोटल मात्र पाहायला मिळते जय साई शक्ती खारकोपर संघाच्या धाव फलकावर. 52 धावांचं लक्ष आहे. नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नावा. थोडा घाम गाळावा लागेल या रात्रीमध्ये. थोडीशी थंडी आता मात्र मैदानामध्ये पसरले पण त्या थंडीमध्ये मात्र झोप उडवले ती दैवत पाटीलच्या शेवटच्या टप्प्यामधल्या फटकेबाजीनं. 52 धावा करायच्या. पुन्हा एकदा पाहूया नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स या धावसंख्येचा मात्र यशस्वी पाठलाग करणार की जय साई शक्ती खारकोपर या टीमला मात्र यशस्वी संरक्षण देणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो सागरजी मांडवकर यांचा. परंतु तुर्तास जाऊया आपण टॉस बॉक्स कडे आणि याच्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. तर दित्या विहान स्पोर्ट सुलभे आणि दुसऱ्या बाजूला वरद एंटरप्राइजेस या दोन टीम्स मध्ये महाड ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोदजी कडू यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. तर टॉस जिंकला प्रतीक निर्णय काय? प्लेयरांची डिस्कशन करून सांग. चला निर्णय पेंडिंग आहे. किरण पहिली मॅच चांगली मॅच झाली. खरं तर सुरुवातीला विकेट्स गेल्यानंतर चांगली टफ फाईट दिली. आता या मॅच मध्ये काय सुधारणा अपेक्षित असतील? ॲक्च्युली माझी स्ट्रॅटेजी बरोबर होती पण थोडक्यात प्लॅन फसला माझा कारण या विकेटवरती धावा सहसा होत नाहीत. मी बरोबर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं मॅचकडे पण जो बॉलर होता आमचा मला वाटलं कदाचित तो चांगली करेल पण त्यांनी प्रेशरमध्ये बॉलिंग पडली. ॲक्च्युली मी ओव्हर करणार होतो पण मी 5 ओव्हर एवढा दमलो धावून डबल घेऊन तर म्हटलं शेवटच्या ओव्हरला ट्राय करेन पण तोपर्यंत मॅच आलीच नाही. बघू या मॅचमध्ये माझ्याकडे बॉलिंग चांगली आहे कारण मी बॉलर घेतलेत. फक्त मला बॅटिंगमध्ये थोड्या धावा करायच्या आहेत आणि या मॅचला मी 100% देणार. बघूया आता पुढच्या मॅचला काय होतं. मागच्या मॅचमध्ये काही फलंदाज झटपट बाद झाले होते. अगदी प्रमुख फलंदाज खरं तर बाद झाले होते. त्यांच्याकडून किती अपेक्षा असतील कारण इथे कदाचित तुम्हाला बॅटिंग येऊ शकेल आणि त्याचबरोबरीनं रोलिंग आहे त्यामुळे नवीन कोणत्या खेळाडूला संधी आहे का या मॅचमध्ये? नक्कीच 2 चेंजेस असतील आणि गणेशपुरीचा विनय कुणाल जे ऑप्शनमध्ये मी खेळाडू घेतलेत अगदी यंग टॅलेंट आहेत फॉर्ममध्ये आहेत पण काय लीग स्टेजचे एक परफॉर्मन्स ग्रामीणला ज्या प्रकारे खेळाडू बिंदास खेळतोय लीगचा प्रेशर घेतोय तर मला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत कारण त्यांनी खेळणं महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे त्यांना मी घेतलं ॲक्च्युली विनयला थोडा पाठी ठेवला होता मग अशी थोडा प्लॅन स्ट्रॅटेजी वेगळी होती माझी पण यावेळेला थोडा चेंज करेन बॅटिंग लाईनमध्ये पण त्यांनी खेळायला हवं. ते 2-3 मी प्लेयर घेतले त्यांची जर बॅटिंग लागली तर 100% आम्ही मॅच जिंकू शकतो पुढची. कसं वाटतंय UNPL मध्ये रात्रीमध्ये खेळताना?
काय सांगशील कमिटीबद्दल सुद्धा? प्रश्नच नाही आहे. यू एन पी एल नाईटलाही मला वाटते सर्वात मोठी आयोजन केलं आहे. अमर पाटील वालचे, सचिन शेठ सर्वांनी, सुधीर शेठ झाला, अमर शिवाजीनगर, संपूर्ण कमिटी, रोशन म्हात्रे, सर्वांनी म्हणजे ऑल ओव्हर सर्वांचे भरपूर मेहनत आहे. हे सोपं नसतं आहे आयोजन करणं. आयोजनापेक्षा नियोजन, शिस्तबद्धता बऱ्याच गोष्टी असतात त्या 1-2 दिवसात होत नाही. ग्रामीण स्पर्धा आपण 4 दिवस ठेवतो, झाल्या गेल्या पटकन होऊन जातात, पण यासाठी महिना